बारामतीतल्या नमो महारोजगार मेळाव्याला शरद पवारांना आमंत्रित न करण्याचं कारण आलं समोर। पवारांनीच यापूर्वी शासकीय कार्यक्रमांना न बोलवण्याच्या सूचना केल्याचं प्रशासनाचं स्पष्टीकरण। तर अशी कुठलीही सूचना केली नाही, पवारांकडूनही स्पष्टीकरण। दिल्लीत पहाटे 2:15 वाजेपर्यंत भाजपच्या निवडणूक आयोगाची बैठक। मोदी तिसऱ्यांदा वाराणसीमधून तर अमित शहा गांधीनगरमधून आणि गडकरी नागपुरातून लढण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यासाठी भाजपची हटके आयडिया। जाहीरनाम्यामध्ये कोणते मुद्दे असावेत यासाठी थेट जनतेचंच घेणार मत। सुनील तटकरे विश्वासघातकी माणूस, अनंत गीतेंची जहरी टीका। रायगडमध्ये शिमगोत्सवापूर्वीच राजकीय शिमगा रंगण्याची शक्यता। मोदींनी त्यांच्या पत्नीला एक दिवस तरी पंतप्रधान निवासस्थानी न्यावं। प्रकाश आंबेडकरांचा अकोल्यातील कार्यक्रमातून मोदींवर हल्लाबोल। भीमसैनिकांनी अडवली संभाजी भिडेंची गाडी। भिडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी। तर नाशिक जिल्ह्यातल्या चौफुलीतली घटना, गाडी अडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल। राजन साळवींच्या कुटुंबियांना एसीबीचं समन्स। अवैध मालमत्ता प्रकरणी आज नोंदवणार जबाब। आणि नाशिकमधल्या शेतकऱ्यांच्या बिऱ्हाड मोर्चाचा आज 5वा दिवस। रस्त्यावरच थाटला संसार। आज मुख्यमंत्र्यांसोबत करणार चर्चा।